पहिल्यांदाच करतोय तर आपण उभ्या उभ्या तर तशी माका इंट्रोडक्शनची गरज नाही, पण मी एक फॉर्मल इंट्रोडक्शन देत आहे. माझं नाव अंकिता. कट्टर मालवणी असंय, तुमका माहीतच असा. तर मी एक इन्फ्लुएन्सर असंय आणि पहिल्यांदाच खयची तरी गोष्ट सिंगल टेकमध्ये करतले. माझ्या तोंडारय फिल्टर नाही असा आणि आज मेन म्हणजे माझ्या जिभेरय फिल्टर नाही असा. आणि इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर तुमची बघण्याचा दृष्टिकोन तसं बदलता, पण कोकणातला असं आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे आज मी हैसून तुमच्यापैकी कोणाक आहे जर शिवी घातलंय तर मनाक लावून घ्यायचा नाही. कारण कोकणी लोक प्रेमान एकमेकांशी तसाच बोलतात. तर आमचा एक प्रेम असता, शिवी म्हणजे शिवी नसता, लागत नाही ती शिवी. म्हणजे आता बघा, कधी आम्ही शिवी घातली ना तर असं वाटतं की दोन फ्रेंच किंवा चायनीज लोक एकमेकांना ग्रीट करताय तसं. मायझया हॅव अ ग्रेट डे. वाटलं का? लागली शिवी? लागली? अक्षय, तुझं लग्न ठरलंय ना? जाऊ बाय, ऑल द बेस्ट. 1000 रुपयाचं तिकीट काढून येलो, बोलायचं लागतं ना मला. तर शिवी आमची लागत नाही, त्यामुळे कोकणी लोकांची मनं आणि समुद्रकिनारे हे एकदम क्लीन असतात. टाळ्या वाजवा. पण ते क्लीन समुद्रकिनारे प्रकाश होतात येण्यासाठी, त्यांच्यावर प्रकाश पडण्यासाठी कुठेतरी मालदीव्स आणि लक्षद्वीपचा मॅटर व्हावा लागतो. हे एकच दुर्दैव आहे आपलं. आणि स्टँडअप कॉमेडी म्हटल्यानंतर सगळेजण असं इथे येऊन आपली स्वतःची दुःख सांगतात. मग मी सुद्धा म्हटलं की तेच करूया, आपण पण आपली दुःख सांगूया. तर गायजानो, माझं लग्न ठरत नाही आहे. दुःख आहे माझ्या आईचं. माझ्या आईला असं वाटतं की काय म्हणजे आपल्या पोराचं काय करू, बिचाराचं लगीनच ठरणार नाही. पण खरं सांगू, माझ्यासाठी दोज 3 मॅजिकल वर्ड्स आर नॉट आय लव्ह यू. माझ्यासाठी ते 3 मॅजिकल वर्ड्स आहेत ब्रँड कोलॅब करायचे, पैसा, प्रेम नको, भरलं पोट. आता मी कोकणातली आहे आणि कोकणात अशा बरीच मुलं आहेत लग्नाची, मला माहिती आहे. पण माझ्या काही फारशा अपेक्षा नाही आहेत अशा मुलांकडनं. पण तरी पण तुम्हाला सांगते, माझ्या मागे बरेच आहेत. बरेच नातेवाईक लग्नासाठी मागे लागलेत. कधी करतीस, कधी करतीस. घरचेच मागे लागलेत, मुलं अजून नाही तेवढी लागली आहेत मागे. हेच एक फक्त दुर्दैव आहे माझं. मला मुलगा कसा पाहिजे माहिती आहे का? पॉडकास्ट सारखा, जो 2-3 तास चालेल, एज्युकेशनल बट एंटरटेनिंग. पण आजकाल मुलं रील्स सारखी निघतात, 15 सेकंड्स. शेवटी एकच वाजतं, मोय 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 मोय. आणि काही मुलांचा तर ॲटिट्यूड काय असतो म्हणजे त्याच्यापेक्षा त्यांच्या आईबाबांचा ॲटिट्यूड. म्हणजे त्यांना असं वाटतं आपण काय राजा बेटा जन्माला घातलाय. म्हणजे विकी बेटा नाही, तुमने छोट दे दी ना अंकिता को. काहे की छूट भाई, काहे की छूट. असेल तुमचा मुलगा राजा बेटा, पण चौकटचा राजा. क्योंकि रानी झुकती नहीं है. पण तरी सुद्धा मी एका मुलासोबत डेटवर गेलेले. जरा तरी करा, एवढंच काय ते चांगलं आहे. एक अक्कलशून्य मुलासोबत डेटवरती गेलेले. त्याला मालवणी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. तिथे जाऊन हा मागतोय इडली. आता मालवण हे महाराष्ट्राच्या साऊथ वेस्टला आहे म्हणू शकतो आपण, इंडियाच्या साऊथला नाही ना की तू मालवणी रेस्टॉरंटमध्ये जाऊन इडली मागणार. मी आपलं मागवलं पापलेट थाळी आणि जवळा. हा मला बघून कॉपी करतोय, मुझे भी एक झवला. एम्बॅरसिंग झालं मला. मी त्याला बोलले सुकट बोल, सुकट. तर हा बोलतो मुझे फुकट झवला. तेव्हा माका इतक्या एम्बॅरेसिंग झाला म्हणून तुमका सांगू, तो वेटरही घाबरलो. तो बाजूच्या हॉटेलात गेलो आणि त्यांना आणून इडली दिली. खा मिल्या सोटक्या इडली खा. काय ती खाल्यान त्यांना निर्लज्जासारखी इडली बिडली खाल्यान. इतक्यात थांबलो नाही. त्याच्यानंतर जोक मारता माका म्हणता, तो तुम इन्फ्लुएंसर हो ना, तो तुम शादी के बाद खाना बनाओगी या कंटेंट.
तुम्ही काय असतास इतकं पानसट जोक होतो. मी असली रिळा सुद्धा बनवणे नाही इतकी पानसट. त्याच्या असल्या जोकमुळे मी सोलकडीवर 4 कप कॉफी प्यायले, जी मी कधी पित नाही. बरं इतक्यातही तो थांबा की नाही हा. त्याच्यानंतर म्हणालो लाँग ड्राईव्हवरती जाऊया. म्हटलं चला काहीतरी इंटरेस्टिंग करता बाय पोरगो, जाऊया. निघालो. रात्रीची वेळ, सुनसान रस्ता आणि यानं मधीच ब्रेक मारल्यान. अशा वेळात बाकीची पोरी घाबरतील पण मी नाही, कारण मी कोकणातला असे ना, विषयच येणार नाही. मी उतारलो आणि फुटपाथवर जाऊन मुत्ता. माझा असा मस्तक फिरला. मी म्हटलं अरे मूर्ख आहेस का, फुटपाथवर काय करतोयस, तो ह्यो रस्त्याच्या मध्ये येऊन मुत्ता. नशीब त्या दिवशी त्या रस्त्याक लाईट नाही होती, नाहीतर लोकांका कळलं असतं की हेचो फक्त मेंदू छोटो नाया. इतक्यारच तो थांबाक नाय. घराकडे गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माका फोन करता, माका म्हणता आपलं काही फ्युचर नाही आहे म्हणता, माका काय तू पसंत नाही. म्हटलं ही माझी वाक्य असत, तू खेका घेत. माका बोलक होया ह्या, माका तुझ्या बरोबर फ्युचर नाही दिसणार. तर माका सांगता नाही तू इन्फ्लुएन्सर असस ना, मग माका भीती वाटता की तू जर लग्नानंतर माझे व्हिडिओ बनवशील तर मी कपडे बदलीत असेल आणि तू व्हिडिओ बनवलंस गेट रेडी विथ मी, तर का करेन मी असं. मी इन्फ्लुएन्सर आहे, राज कुंद्रा नाही आहे. मी का बनवेन व्हिडिओ असे. हे असंच आमचं नाव बदनाम करतात खरं सांगते. आणि तेव्हाच मी ठरवलं की जाऊ दे, लग्न करेन तर फक्त कोकणी मुलाशीच करेन. कारण या बाकीच्यांना आपण कसं समजावणार ना, की जर आम्ही शिवी घातली, आम्ही म्हटलं ए माय जया, तर ते प्रेमाने असतं, ती शिवी नसते. हे त्यांना समजावणं कठीण आहे. आमच्याकडे कोणाला ताप येत नाही, आमच्याकडे नजर लागते. मला खूप वेळा लागते. आमच्याकडे कोणी आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जात नाही, आमच्या घरातच औषध असतं. काय सांगा, उकड्या तांदळाची पेज आमच्या घरातच औषध. ह्या समजायच्यासाठी माका एक सोलमेट सोलकडी पिणारच होयो ना. त्यामुळे मी ठरवलंय की फक्त कोकणी मुलगा. पण आमच्या कोकणी मुलांचा एकच प्रॉब्लेम आहे, मेले घोरतच जाम. म्हणजे ना पहिल्यांदा आम्ही कोकण रेल्वेने जेव्हा जायचो ना, तेव्हा इयरफोन्स वगैरे ते हेडफोन्स काही विकायचे नाहीत. आता विकायला सुरुवात केली आहे त्याला, कारण आमचीच पोरं. म्हणजे एक वेळ तर असं येतं की टी सी येऊन सांगतो बाबा रे थांबा, ते का चलवणी, ते का त्रास जाता, ते का ट्रेन चलवची असा, तुम्ही जरा गप बसा. आणि माझ्या मते ना हे घोरण्याचा आवाजाचा मला खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे मला न घोरणाराच मुलगा पाहिजे. रात्रीची एकच गोष्ट व्हायब्रेट झाली पाहिजे. फोन नोटिफिकेशन्समुळे फोन कसले बाद असा मेल्यानू, कसले बाद. सुधरा सुधरा शी इजबाई. तर माका वाटत नाही होता की माका असो कोण पोरगो मिळात जो माका आवडात, कोकणी पण असतात. पण एका रेस्टॉरंटमध्ये गेलेलं आहे आणि एक मस्त पोरगो असं समोरच बसलेलो आणि माका जाम आवडलं. म्हणजे एकदम तुमका सांगते गावठी ऋतिक रोशन सेम. जाम प्रेमात पडले मी, जाम प्रेमात. म्हणजे मी पण लाईन दिले, त्यांना पण मग अशी लाईन दिल्यान आणि नंतर मी म्हटलं की झालं जमता. म्हणजे तसं लाईन तर आपली पोचली. नंतर खाऊन माझं झालं ना, तर मी वेटराक सांगलं की बिल घेऊन ये बाबा. तर तो इलो बिल आणल्यानंतर ना माका म्हणता की सरने बिल दे दिया. म्हटलं हो, लग्नाच्या आधी खर्च विर्च करता, अरे आवश्यक जावई गावलो बराच काय तर. मग म्हटलं आता बिल भरल्यानंतर जाऊन जरा बोलाया ना. केलंय ते का म्हटलंय हाय. तर मग म्हणालो हाय, मी तुका ओळखतंय, फॅन यु नो फॅन. मी म्हटलं अच्छा. मग मी त्याला 2-3 जोक सांगले, ते का हसाक येऊक नाही, पण चलत चांगलंय, मी सांगलंय, माझं समाधान झालं. आणि मग मी त्याला विचारलं की बाबा तू काय करतो. तर माका म्हणालो की माझो एक NGO असा, त्या NGOच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांका मदत करतो. आणि तू इन्फ्लुएन्सर असं म्हणजे तुका गरज असतलीच. मस्तक फिरला माझा. असं दे म्हटलं, कारण आमका ना इन्फ्लुएन्सरांका ह्योच प्रॉब्लेम जाता की आमका ना मान देणार नाही कोण. सगळ्यांका काय वाटतं माहिती, आम्ही रिकाम नाही, टेकडे नाही, चांगला शब्द आता. आम्ही रिकाम, आमका काय काम धंदे नाही, आम्ही असेच, आम्ही फक्त कच्चा बदाम करतो असंच सगळ्यांका वाटतं.
पण तुम्ही सगळे कसे कामाधंद्याची माणसा, नोकरी करतास, कष्ट करतास, महिन्याक तुमका पगार येता आणि त्याच्यानंतर तुम्ही तिकटा काढून आमकाच बघू घेतास. म्हणजे आम्ही काहीतरी चांगला काम करतो ना. पण तुमचं दोष नाही, खरंच तुमचं दोष नाही, कारण ॲक्टर्स पण आमका मान देणंच नाही. म्हणजे ना त्यांची जेव्हा फिल्म येता ना, कारण ते ॲक्टिंग करतात ना भारीवाली, आम्ही काय करतो, आम्ही काय नाही 30 सेकंड 15 सेकंड 60 सेकंडवाले आम्ही. त्यांची जेव्हा फिल्म येता ना त्याच्यानंतर त्यांना आठवतो आम्ही. हसलो ते का पटलं वाटतं. मग आमच्याकडे येतली माझी फिल्म येते, मग रील बनवाल ना तुम्ही, हो हो हो. पिशा आम्ही ताच करतो, आम्ही का ताच कामधंदे असं. रील बनवची यांची डिमांड असताना तेव्हा समजावून द्यायचं यांका पहिला तर फुकटच वया असता, बजेट नसताना, कारण ॲक्टरला पैसे देऊ त्यांच्याकडे पैसे असतात, आमका कोण आम्ही काय करतो, आम्ही काय नाही त्यांच्याकडे काय नाही. मग त्यांना जर तुम्ही विचारलं की पैसे देतात का, नाही नाही रील 30 सेकंडचं बनव, 60चं नको बनवू, 30चं चालेल आम्हाला. 15चं पण आता ते, कारण ते जास्त व्हायरल होतात ना त्याच्यामुळे 15. कारण कसं आहे ना की काही काही ॲक्टर्सना सुद्धा व्हायरल होण्यासाठी श्रद्धा कपूरच्या बाजूला बसून पादावं लागतं. माहीत असेलच तुम्हाला, माहिती आहे का कोणाला? नाही माहिती? अरे फेमस आहे, व्हिडिओ व्हायरल आहे, यूट्यूबवरती सर्च करा. मी पण सर्च केलं, म्हणजे रिसर्च करत होते तेव्हा, आणि मी माझ्या बहिणीला तो व्हिडिओ दाखवला. म्हटलं बघ बाई हे खरंच आहे का, खरंच तो पादलाय का? ती म्हणाली नाही, कारण असे जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ येतात ना, नाही तो आवाज त्या गोष्टीचा नव्हता, तो सोफ्याचाच आवाज होता, तो ह्याचाच आवाज होता. म्हटलं एकदा सर्च करूया नंतरच बोलूया. तर मी सांगितलं माझ्या छोट्या बहिणीला प्राजक्ताला, म्हटलं बघ बाई पादलाय का? ती मला म्हणते नाही ताई सोफ्याचा आवाज वाटतोय, तू दीदीला विचार. म्हटलं ठीक आहे. मी माझ्या दुसऱ्या बहिणीकडे गेले, तिला म्हटलं बघ ग हा पादलाय का? ती म्हणते मला विचारण्यापेक्षा श्रद्धा कपूरलाच विचार ना, वास आला होता का? मी म्हटलं सॉरी, माझंच चुकलं. तर आता तुमच्यापैकी कोण असत काय लग्नात कोण तयार बियार असत तर हात वर करा. कोण असा काय? कोण नाही दिसणार. बघा बघा माझी वाईट अवस्था किती असावी. थँक्यू यार, तू माझा मन राखण्यासाठी माझ्या भावाशी सारखं हात वर केलंस त्याबद्दल धन्यवाद. तर ह्या सगळ्यानंतर येतात प्रेक्षक जे आमच्यावरती खूप प्रेम करतात. काही काही जण फ्रस्ट्रेट असतात, ते कमेंट सेक्शनमध्ये आपली आई घाली असतात, काय ना काहीतरी आमका काय ना काहीतरी बोलतच असतात, पण आम्ही लक्ष देणं नाही. मी फक्त कधी कधी लक्ष देतं आणि घेतंय बाजूकान देतंय बरोबर काय तर माझं काम चालू असतं. पण मग काही काका भेटलेले, ते माका म्हणाले की तुझ्यामुळे माझं पोरगो बाद जाता. मी म्हटलं तुम्ही फोन घेऊन दिलात ते का, तुमचो झील त्या फोनात काय बघता, ही बघूची जबाबदारी तुमची माझी नाही. तर ते माका म्हणाले नाही नाही मी त्या मुलाबद्दल बोलतोय जो तुझ्याबरोबर डेटला गेलेलो, जे का तू झौला बोलाक शिकवलंस, आज तो झौलाच मागता. बस थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच.